आज मी आपल्यासोबत शेअर करणार आहे गावरान पद्धतीची झणझणीत तर्रीदार मिसळ पावची रेसिपी। तर रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल। ही मिसळ बघा तर्रीदार आणि एवढी चविष्ट लागते ना, अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बनवण्याची रेसिपी दाखवणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला डिटेलमध्ये कळेल की गावरान पद्धतीची मिसळ कशी बनवली जाते। त्यासाठी एक सिक्रेट वाटण केलं जातं, जे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर सर्वप्रथम बघा, इथे आपल्याला घ्यायची आहे मटकी। तर इथे मी मटकी घेतलेले, छोटे छोटे मोड आलेले आहेत, किंवा तुम्ही मिक्स कडधान्य असतं ना तेही घेतलात तरी चालेल। पण नुसती मटकीची ही मिसळ जी आहे खूप छान लागते। तर इथे मी 120 ग्राम मटकी घेतलेली आहे। स्वच्छ धुवून घ्यायची आहे मटकी। त्यानंतर आपण याला कुकरमध्ये घालून 3 शिट्ट्या करून घेणार आहे, म्हणजे मटकी व्यवस्थित शिजली जाईल। आता यामध्ये आपण घालूया मटकी भिजेल एवढं पाणी, किंवा जास्त घातलं तरी चालेल। तर मी मटकी भिजेल एवढं पाणी घालते आणि कुकरला 3 शिट्ट्या करून घेते। जास्त आपल्याला एकदम स्मॅश होईल असं शिजवायचं नाही, साधारण थोडासा असं क्रंच राहायला पाहिजे एवढी शिजवायची आहे मटकी। आता हे कुकरला ह्याला आपण 3 शिट्ट्या काढून घेऊयात। तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवरती काय करायचं, आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे। तर त्यासाठी इथे 2 मध्यम आकाराचे मी कांदे घेतलेले आहेत। अर्धा सुका खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे, किंवा ओला असेल तरी घेऊ शकता, पण सुक्याने चव खूप छान येतं। थोडीशी लसूण आणि अर्धा इंच किंवा 1 इंच आल्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत। आता खोबरं आणि कांदे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तर काय करायचं, त्यासाठी अशी जाळी वगैरे असते ना, तुमच्याकडे असेल तर त्याचा वापर करू शकता, किंवा मग डायरेक्ट तुम्ही गॅसवरती याला भाजून घेऊ शकता। तर गॅसवरती जाळी ठेवायची आणि हे कांदे सालं न काढता आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत। तर गॅस ऑन करूया आणि मध्ये मध्ये असं अलटून पलटून याला थोडं भाजून घेऊया, किंवा असं चिमट्यामध्ये पकडून तुम्ही डायरेक्टही असं भाजून घेऊ शकता, जाळी नसेल तर। या पद्धतीने हे वाटण बनवून घेतलं ना मिसळला, की छान अगदी गावरान पद्धतीची टेस्ट येते। त्यामुळे ही स्टेप नक्की करून बघा या पद्धतीने, आणि मला कमेंट्समध्ये ज़रूर सांगा। तर आता कांदा ठेवल्यानंतर कसं मध्ये मध्ये त्याला अलटून पलटून आपण हे भाजून घेतो। आता गावच्या साईडला कसं चुली असतात, त्यामुळे चुलीमध्ये हे भाजलं जातं, तर अजून टेस्ट येते। पण आपल्याकडे चूल नसते, तर त्यामुळे आपण गॅसवरती या पद्धतीने भाजून घ्यायचं। जास्त एकदम ही काळपट करपवायचं नाही आहे खोबरं, म्हणून ते सतत अलटून पलटून आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। बघू शकता एका साईडने मस्त असं भाजलं गेलेलं आहे। थोडंसं हलकंसं, आणि खोबरं कसं सुकं असतं त्यामुळे ते लवकर भाजलं जातं, आणि कांद्याचं कसं थोडा ओलसरपणा असतो, त्यामुळे थोडा भाजायला वेळ लागतो। त्यामुळे मग मीडियम गॅसवरती आपण हे खोबरं बघा असं इतपत भाजून घ्यायचं आहे। ते खोबऱ्याच्या बाजूची साल असते ना, ती लवकर काळपट पडते, ते आपल्याला नंतर काढूनही टाकता येते, त्यामुळे काळजी करण्याची काही गरज नाही। तर कांदे आता भाजून घेऊया। खोबरं आपण थंड करत ठेवलेलं आहे। तर बघू शकता खोबरं आणि कांदे मी थंड करून घेतलेले आहेत। आता ही वरची जी साल असते ना, ती अलगद या पद्धतीने काढून घ्यायची, म्हणजे काय होतं, आपलं जे वाटण असतं ना ते जास्त काळपट होत नाही, त्यामुळे हे काढून टाकणं गरजेचं आहे। तर या पद्धतीने वरचं जे करपट साल आहे ते मी काढून घेते। खोबऱ्याचंही काढून घ्यायचं, हलकं हलकं निघतं, त्यामुळे काही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे। तर या पद्धतीने तुम्ही जर मिसळ पाव बनवलात ना, तर खरंच सगळे तुमची तारीफ करतील, आणि चवीला तेवढी छान लागते ना। तर एकदा नक्की बनवा, आणि रेसिपी आवडली तर मला कमेंट्समध्ये ज़रूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। तर या पद्धतीने बघा मी सर्व साली जे आहेत काढून घेतलेले आहेत। आता काय करायचं, आपल्याला याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत, म्हणजे मिक्सरला वाटायला सोपं पडेल। तर खोबऱ्याचे मी छोटे छोटे काप करून घेते, आणि नंतर याचे अजून छोटे छोटे पीस करून घेऊया। आपण काय करतो, दरवेळेस कांदा खोबरं तव्यावरती किंवा कढईमध्ये भाजून मग मिसळ बनवतो, पण या पद्धतीने बनवून बघा, छान मिसळ लागते। आणि आपल्याला लसूण आणि आलं भाजायची गरज नसते, आपण त्याची डायरेक्ट वापर करणार आहोत पेस्ट म्हणून। तर आता हे कांदा आणि खोबरं आपलं कापून झालेलं आहे। मिक्सर जारमध्ये हे सर्व साहित्य घालून घेऊया, खोबरं, कांदा, आलं, लसूण सर्व साहित्य एकत्र करून चांगलं असं बारीक आपल्याला वाटून घ्यायचे, कारण खोबऱ्याचे तुकडे आहेत त्यामुळे थोडं वाटायला जरा वेळ लागतो। तर यामध्ये पाणी घालून थोडा वेळ जास्त वाटून घेऊ शकता। आता तुमच्याकडे पाटा असेल तर पाटा वरवंट्यावरती वाटलात ना, तर अजून मिसळला टेस्ट छान येते। पण आता सर्वांकडेच पाटा वरवंटा नसतो, त्यामुळे आपण मिक्सरमध्येच वाटून घेऊ।
आता गॅसवरती कढई ठेवली आहे, त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. तेल जसं गरम होईल ना, तर यामध्ये घालूया आपण एक अर्धा चमचा एवढं जिरं. जिरं चांगलं तडकलं का यामध्ये घालायचे खूप सारा कढीपत्ता. कढीपत्त्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवा, मस्त फ्लेवर येतो. चव खूप छान लागते मिसळ, त्यामुळे थोडं जास्त कढीपत्ता घातलेला आणि लगेचच आपण यामध्ये हे जे वाटण करून घेतलं होतं ते घालून घ्यायचं आहे. या पद्धतीने बनवून तुम्ही बघा, खाणारे तुमची तारीफच करत राहतील, एवढी चविष्ट मिसळ लागते. आता मध्यम गॅसवरती आपण हे जे वाटण बनवलं आहे ते चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. ते जेवढं तुम्ही चांगलं परतवाल तेवढी तुमच्या मिसळला टेस्ट छान येईल. किंवा मध्यम किंवा कमी गॅसवरतीही भाजू शकता. असं मस्त असं तेलामध्ये मिक्स परतल्यानंतर यामध्ये मसाले घालूया, कमी लागतात. तर पाव किंवा अर्धा चमचा एवढी हळद घालायची आणि 1.5 चमचा इथे मी लाल मिरची पावडर घालते. थोडं तिखट असेल मिसळ झणझणीत तर चवीला खूप छान लागते. एक अर्धा चमचा गरम मसाला पावडर घालते. तरी बघा मस्त असं मिक्स करून घेऊया. आता तुमच्याकडे कांदा खोबऱ्याचं रेडीमेड वाटण असेल तर तेही तुम्ही वापरू शकता. पण एकदा या पद्धतीने गॅसवरती भाजून कांदा आणि खोबरं बनवून बघा, मिसळ खूप छान लागते. आता हे सर्वच मसाले आपण वाटपाबरोबर परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण जी मटकी उकडून ठेवली होती ती घालून घ्यायची आहे. अशा मस्त अशी शिजली, कुठेही एकदम मटकी ओव्हरकुक झालेली नाही आहे. फक्त 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. 3 शिट्ट्यांमध्ये मस्त मटकी शिजून येते. जास्त अगदी एकदम लगदा होईल इतपत आपल्याला ही शिजवायची नसते. आणि तुम्हाला जर मिक्स कडधान्याची उसळ आवडत असेल तर मिसळ, तर तुम्ही मिक्स कडधान्यही वापरू शकता किंवा सफेद वाटाणे नुसते वापरला तरी चालेल. पण मटकीची मिसळ पाव खायला छान लागतं. आता मिक्सर जारमध्ये थोडंसं पाणी घातलं आणि ते मिक्स करून घेतलेलं आहे. आता मिसळ म्हटली की कशी एकदम पातळ असते, त्यामुळे यामध्ये पाणी मी घालते. तर साधारण 2 ग्लास एवढं मी पाणी घातलेलं आहे. आता तुम्हाला मिसळ किती पातळ हवी आहे, घट्ट हवी आहे, त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता गॅस एकदम मी फुल केलेला आणि फुल गॅसवरती आपण छान असं याला उकळी काढून घेणार आहोत. तर चवीनुसार घालूया मीठ. तरी बघू शकता किती छान असं आलेली आहे. आणि मस्त त्याला 2-3 मिनटं चांगली उकळून घेऊया, कारण मसाले तेलामध्ये परतलेले आहेत, मटकी उकळलेली आहे, त्यामुळे जास्त वेळही लागत नाही. बघू शकता मस्त उकळी आलेली आहे. 2 मिनटं आपण हे चांगलं असं उकळून घेऊया, म्हणजे मटकीमध्ये सर्व मसाल्यांचे फ्लेवर उतरतील आणि आपली जी मिसळ पाव एकदम जबरदस्त टेस्टी लागेल. वरून थोडीशी कोथिंबीर घालूया. बारीक चिरलेली कोथिंबीर मी घालून घेते. तर ही मिसळची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये जरूर सांगा. झणझणीत अशी तर्रीदार मिसळची गावरान पद्धतीची रेसिपी तुम्हाला ही खूप आवडेल. जर रेसिपी आवडली तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही जरूर शेअर करा. तर आता मिसळ जी आपली मस्त मी उकडून घेतलेली आहे, तर गॅस करूया बंद आणि गरमागरम ही मिसळ पाव सर्व करूया. तर बघू शकता किती छान अशी तर्री आलेली आहे. ही तर्री आपण काढून घेऊया एका बाउलमध्ये, म्हणजे ती आपल्याला सर्व करायला सोपं पडेल. तर प्लेटमध्ये घेऊया गरम गरम अशी ही मिसळ. यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर बटाट्याची पिवळी भाजीही तुम्ही वाळू शकता, तरीही छान लागेल. वरून थोडं फरसाण घालूया. फरसाण जास्त नाही, थोडंसं घालायचं, म्हणजे काय होतं जी फरसाण असतं ना ते पूर्ण मिसळचं पाणी ऑब्झर्व करून घेतं, त्यामुळे थोडीशी फरसाण घालायचं. वरून बारीक चिरलेला कांदा, तुम्हाला आवडत असेल तर लिंबूही पिळू शकता. आणि साईडला आपण कांदा लिंबू थोडा ठेवणारच आहोत, त्यामुळे आवडत असेल तर मग नंतर घेताही येतो. आणि मिसळबरोबर हे पाव एकदम अप्रतिम कॉम्बिनेशन लागतं. आणि ही साईडला आपण मिसळचा कट दिलेला आहे, ज्यामुळे पाव बुडून खायला सोपं पडतं. एकदम पोटभरीचं हे स्नॅक्स आहे, तुम्ही नक्की बनवून बघा. 1-2 पाव जरी खाल्लात ना मन शांत होतं आणि पोटही भरतं. तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर ही तर्रीदार गावरान पद्धतीची झणझणीत मिसळ पाव तयार झाला आहे खाण्यासाठी. बनवा आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा.